पण असं आहे की तुमचा म्हणजे आता असं आहे, एकीकडं तुम्हाला गरिबी लोकांच्या घरात घुसलेली ती बाहेर काढायची ते ध्येय आहे, दुसरीकडे उद्योजक घडवायचेत, आणि तिसरीकडे तुम्ही UPSC IPS काय MPSC म्हणजे परत ते नोकऱ्याच करणारी पाहिजे जमात करणार तुम्ही. तर नोकऱ्या करणारी कशाला पाहिजेत? मग आपल्याला करायचं तर ते उद्योजक बनण्यासाठी केलं पाहिजे ना. हो, हा उद्योजक बनण्यासाठी करायचं बरं का, हा मेन प्रश्न आहे. पण उद्योजक बनण्यासाठी जो ताण लागतो ना, मी आता जो स्टडी करतोय तो, म्हणजे त्याची घरची परिस्थिती एकत्रच असायला पाहिजे, एकत्र कुटुंबच असायला पाहिजे. त्यांनी एकत्र कुटुंब जर नसेल आणि जर इंडिव्हिज्युअल असेल आणि बाप ज्याची काय संपत्ती किंवा सासऱ्याची काय संपत्ती असेल तर तो उद्योगपती होऊ शकतो. अदरवाईज तो उद्योगपती होऊ शकत नाही खरं म्हणजे. आणि तिथं ताण काढण्याची कपॅसिटी जर त्याच्याकडे असेल बरं का, तर त्याला कुठेतरी काम करावं लागेल 4-5 वर्ष. त्याला कुठले तर मॉडेल आमच्यासारखे असतील ते समोर यायला पाहिजेत. त्याला सांगायला पाहिजे अशी उडी टाक, अशी उडी टाकू नको, अशी उडी टाकले तर खडकावर पडेल, अशी उडी टाकले तर खंदकात पडेल, असे सांगणारे त्याच्याबरोबर असायला पाहिजेत. आणि त्या गोष्टी फार कमी दिसतात मला अगदी. त्यामुळे निरनिराळ्या कॉलेजमध्ये मी एंटरप्रेनर्सला लेक्चर देत असताना एवढं सांगतो बाबा, की तुमच्याकडे तुमची परिस्थिती कशी आहे ते बघा, तुमचं घर कसं आहे ते बघा अगोदर, बरोबर आहे. बिझनेस करता येईल का त्याच्यात? म्हणजे एखाद्याने भुशारी मालाचं दुकान काढलं बरं का, तरी तो महिन्याला नाही म्हणा तर 30-40 हजार रुपये कमवेल. पण 40 हजार ज्यावेळी त्याच्या घरात येतात ना, तेव्हा त्याचे 2 भाऊ, त्या 2 भावजई आणि ते सगळं भांडामांडी करून बरं का ते दुकान विकायला काढतात. म्हणजे अशी काही उदाहरणं मी बघितलेले आहेत. त्यामुळे हा ट्रेन इतका असा आहे की म्हणजे म्हणतात ना की बकरीचा पाय आला तर मी हटवू शकतो, हातीचा पाय माझ्यासमोर आला तर तो हटवणं मला शक्य नाही ते. अशा अवस्थेमध्ये मग मला असं वाटतं की गाव सुधारायचं असेल ना तर मग UPSCचाच घालायचा तिथे. एक जर लाल बत्ती गेली ना तर त्याला ना गाव सर्व घ्यावंच लागते बरोबर. त्याला बाकी दुसरा विराजच नाही आहे. त्याला त्याची मामी बहीण, चुलत बहीण, तुझ्या आत्या बहीण, त्याची सासू सासरे, त्याच्या तिकडची मंडळी, इकडची मंडळी, IS असेल तर तो करावंच लागेल, त्याला करावंच लागेल ते. आणि असं नाही की तो आयसोलेट कंडिशनमध्ये राहत नाही, त्याला त्याचंच ट्रेनिंगच तसं देणार आहे.